नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? बरे असणारच. बऱ्याच दिवसानंतर मी आज तुमच्या समोर या आमच्या यूट्यूब चॅनल पूजा इंग्लिश ग्रामर यावरती आलेलो आहे आणि त्याचं कारणही तसं खास आहे. आता असं आहे पहा की अभ्यास कर म्हणून सांगणारे भरपूर असतात, परंतु अभ्यास करून घेणारा कोण सापडत नाही. फार कमी लोक असतात की जे अभ्यास करून घेतात. आणि मग अशा वेळेला काय होतं की अभ्यास करून घेणारा माणूस पाहिजे असतो. त्यासाठी पालक वर्ग जे असतात, अर्थात जे सुज्ञ पालक असतात त्यांचं आम्ही कौतुक करतो. ते त्यांच्या पाल्याकडं जातीनं लक्ष देतात आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यासही करून घेतात, त्याच पद्धतीनं त्याच्यावर संस्कारही घडवतात. परंतु बऱ्याच वेळेला असं आपल्याला पाहायला मिळतं की शिक्षणाची जबाबदारी जरी तुम्ही शिक्षकांच्यावर टाकली, चांगल्या ट्युशनला वगैरे लावलेत, शाळेत लावलं, तर त्या ठिकाणी शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल. परंतु संपूर्ण सुसंस्कृत विद्यार्थी जर घडवायचा असेल तर त्याची बरीच जबाबदारी ही पालकालाच घ्यावी लागते. आणि अगदी सगळी जबाबदारी जर तुम्ही शिक्षकावर टाकणार असाल तर ते शक्य होत नाही. संपूर्ण विद्यार्थ्यांची घडण ही कदापि घडणं शक्य नाही. हा फार फार तर 70-80% शिक्षक घडवू शकतो, परंतु 20% का होईना पालकांचीही जबाबदारी पालकांनी पार पाडली पाहिजे. त्याच्याशिवाय ते पूर्णत्व त्याला येत नाही. मग पालकांची जबाबदारी पार पाडत असताना अशा प्रकारची ही जबाबदारी कुणी विकू शकत नाही. ही पालकांची जबाबदारी पालकांना स्वतःलाच पार पाडावी लागते. आणि मग अशा पद्धतीनं मोबाईलवर शिक्षण घेणं हे थोडंसं अवघड वाटतं. पालकांना वाटतं की विद्यार्थी फार मोबाईल पाहतात, तर मग त्यांचा नकार असतो मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यायला. पण खरोखरच असं काही नसतं. ही 20% जी जबाबदारी आहे, ती 20% जबाबदारी जरी पालकांनी पार पाडली तर 100% विद्यार्थी सुसंस्कृत आणि शिक्षणाच्या बाबतीत फारच व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळं ही 20% जबाबदारी तुम्ही जी पार पाडायची आहे त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी व्यवस्थित करतोय का याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्याकडे कसे लक्ष ठेवावे तर याच्या संदर्भात मी तुम्हाला असं सांगेन की विद्यार्थी अभ्यास करत असताना, कोर्स घेतल्यानंतर तो नियमितपणे मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती वगैरे लॅपटॉपवरती व्यवस्थित अभ्यास करतोय का, आणि ते चेक करण्यासाठी म्हणून त्याच्या नोट्स तुम्ही चेक करू शकता. नोट्स तपासून पहा, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की अभ्यास विद्यार्थ्याचा व्यवस्थितपणे चालू आहे. माझं PEG नावाचं ॲप आहे आणि त्या ॲपवर संपूर्ण इंग्लिश ग्रामर 8वी पासून ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना निश्चितपणे उपयोगी पडेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. आमच्याकडे बरेच विद्यार्थी माझ्या ॲपवरती शिकत आहेत, त्यांचे चांगले रिस्पॉन्सेस आहेत. यूट्यूबवरती बरेच विद्यार्थी शिकत आहेत, परंतु यूट्यूबवरती दिलेलं जे शिक्षण आहे ते पूर्णत्वापर्यंत जात नाही. आणि म्हणून उरलेलं जे काही ग्रामर आहे आणखी ते संपूर्ण ग्रामर जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला माझं ॲप घ्यावं लागेल आणि मोबाईलवर तुम्हाला शिकावं लागेल. आता हे फक्त मोबाईलवरच शिकता येतं असं काही आहे का तर नाही. तर तुम्ही तुमचे लॅपटॉप असेल, मोठा टीव्ही असेल तर त्याच्यावरती सेटिंग करून त्याच्यावर पण तुम्ही शिकू शकता आणि ते आणखी प्रभावी तुम्हाला वाटेल. परंतु मोबाईलवर सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं हे तुम्हाला शिकता येतं. मग त्यासाठी काय करावं लागेल तर माझं फेसबुक अकाउंट, अविनाश तांबडे नावाचं फेसबुक अकाउंट किंवा इंस्टाग्राम अकाउंट, त्याच्यावरती माझ्या काही पोस्ट आहेत. त्या पोस्टमध्ये सगळी माहिती दिलेली आहे की ॲप कसं घ्यावं, कसं इन्स्टॉल करावं, कसं वापरावं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तसंच प्ले स्टोअरवरून तुम्ही PEG किंवा PEG डेव्हलपर अशा पद्धतीचं टाईप करून जर सर्च केलं
तर PEG निळा आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याचप्रमाणे माझ्या फेसबुक अकाउंटवर किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर तिथं प्ले स्टोअरची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही माझं ॲप इन्स्टॉल करू शकता. आता हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलं आणि जो हा व्हिडिओ मी आज बनवत आहे याचं एक खास कारण आहे आणि ते खास कारण म्हणजे बंपर डिस्काउंट ऑफर. तर विद्यार्थ्यांच्यासाठी आणि आमच्या ॲपला प्रमोट करण्यासाठी म्हणून मी यावर्षी बंपर डिस्काउंट ऑफर दिलेली आहे. तर काय आहे ही बंपर डिस्काउंट ऑफर? तर ही बंपर डिस्काउंट ऑफर जी आहे ती आमच्या ॲपवरती असलेले जे इंग्लिश ग्रामरचे कोर्सेस आहेत हे सगळे इंग्लिश ग्रामरचे कोर्सेस 3 टप्प्यामध्ये विभागले गेलेले आहेत. तर त्या 3 टप्प्यामधला जो पहिला टप्पा आहे बेसिक कोर्स, त्या बेसिक कोर्सवर क्लिक केल्यानंतर वर फुल कोर्स म्हणून येतं आता सध्या. मग ते फुल कोर्स आलेला आहे. त्या फुल कोर्समध्ये खाली दिलेले 3ही बेसिक ग्रामर, ग्रामर सेक्शन आणि रायटिंग स्किल ही 3ही वेगवेगळे टप्पे आहेत. परंतु फुल कोर्समध्ये हे 3ही येतात. त्यांच्या किमती वगैरे वेगवेगळ्या आहेत, त्यांचं टायमिंग व्हॅलिडिटी वेगवेगळी आहे. असं असलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी आणि आमच्या ॲपच्या प्रमोशनसाठी म्हणून यावर्षी मी डिस्काउंट ऑफर केलेला आहे आणि तो फक्त फुल कोर्ससाठी आहे. म्हणजे तुम्हाला बाकीचे कोर्सेस जे आहेत ते ऑलरेडी त्याच्यामध्ये मिळणारच आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही बिलकुल सुद्धा क्लिक करू नका किंवा खरेदी करू नका. तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला आलेला जो फुल कोर्स आहे तो फुल कोर्स इतर वेळी 2,999 रुपयाला आहे. परंतु तो डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 1,000 रुपयात मिळणार आहे. पूर्वीच्या सगळ्या तुमच्या ज्या काही सोयी आहेत त्या सगळ्या सोयी तुम्हाला त्याच्यावर आहेत तशा मिळणार आहेत. आणि वास्तविक पाहता आजच्या या जगामध्ये बाकीचे जे दर पाहिले तर त्या दराला अनुसरून 1,000 रुपये म्हणजे नगण्य किंमत आहे. आम्ही देत असलेले जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाशी तुलना करता ही किंमत खरोखरच फार नगण्य आहे. आणि पूर्वीच्या सोयी त्याच्यावर मिळत असल्यामुळं तुम्ही तुमच्या घरातील 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 3 विद्यार्थी सुद्धा याच्यावरती शिकवू शकता. त्यामुळं 1,000 रुपये ही काही फारशी किंमत नाही आहे. आणि ही संधी आहे. संधी कशाला म्हणतात? तर जी पुन्हा पुन्हा येत नाही त्याला संधी म्हणतात. आणि म्हणून ही संधी आहे आणि ही ठराविक कालावधीसाठी आहे. ठराविक कालावधी म्हणजे कोणता? 6 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 असे 15 दिवस फक्त हा कोर्स तुम्हाला फुल कोर्स 1,000 रुपये किंमत दिसेल. त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर पुन्हा आहे तशी ती किंमत तुम्हाला 2,999 अशी दिसणार आहे आणि ती तशीच खरेदी करावी लागेल. आणि म्हणून ही संधी आहे. अगदी 8वी पासून ते 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सर्वांसाठी, आणि तो कुठल्याही मीडियमचा विद्यार्थी असो, इंग्लिश मीडियमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना ग्रामर आवश्यक आहे आणि ते मराठीतून शिकावं लागेल. मात्र या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेऊन शिकायला काही हरकत नाही. मग हे तुम्ही सुवर्णसंधीचा फायदा घ्या. या सुवर्णसंधीचा फायदा तुम्हाला निश्चितपणे आवडेल. या सुवर्णसंधीचा फायदा घेत असताना तुम्ही एकदा का ॲप चालू केलं किंवा तुमचं लर्निंग चालू केलं, लर्निंग कसं करायचं, काय करायचं हे माझे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट अविनाश तांबडे, माझा फोटो वगैरे येतो. त्यामुळे तिथं काही अडचण नाही. तिथं सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्ही इन्स्टॉल करू शकता, पेमेंट करू शकता आणि शिकायला सुरुवात करू शकता. तर आता शिकताना काय करायचं ही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर शिकताना काय करायचं तुम्हाला? तर पहिल्यांदा तिथं ज्या क्रमानं तुम्हाला दिलेलं आहे त्या क्रमानं पहिल्यांदा शिकून घ्या. त्याच्यामध्ये फार शंका वगैरे काढत बसू नका. शंका विचारल्या तर उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे ते निश्चितपणे देणार आहोत. तो प्रश्न नाही आहे. परंतु तुमचं जे व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी लवकर संपते आणि म्हणून अगोदर सगळं शिकून व्यवस्थित घ्या आणि तुमच्या नोट्स व्यवस्थित तयार झाल्या पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. स्वच्छ, सुवाच्य आणि सुंदर अक्षरामध्ये जर तुमच्या नोट्स तयार झाल्या तर शिकत असताना जर तुम्हाला ते कळेलच, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या नोट्स फार उपयोगी पडतात. परत परत तुम्हाला हा कोर्स घ्यायची गरज नाही. परत परत हे शिकण्याची गरज नाही.
पुन्हा नुसत्या नोट्स जरी वाचल्या तरी तुम्हाला सगळं ग्रामर व्यवस्थितपणे लक्षात येईल, याची मी अगदी तुम्हाला खात्री देतो. आणि मग ह्या सगळ्या तयार झालेल्या ज्या नोट्स आहेत, या नोट्स तुम्हाला पुढं फार उपयोगी आहे. तयार झाल्यानंतर शिकत असताना तुम्ही काय करायचंय, तर दर आठवड्याला मागं जे सगळं शिकवलेलं आहे ते सगळंच्या सगळं एकदा वाचायचं. फक्त वाचायचं, पाठ करा असं मी म्हणणार नाही, फक्त वाचायचं. वाचा, सोडून द्या. लक्षात ठेवायचं काम बुद्धी करत असते, त्याची काळजी करायची गरज नाही. हे शिकत असताना झालं, आठवड्यातून एकदा मागं झालेलं सगळं वाचायचं आणि पुढे शिकत राहायचं. पाठ करायला सांगितलेलं आहे ते व्हिडिओ वगैरे बंद करून ते पाठांतर करायचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही शिक्षण चालू केलं तर अगदी पहिल्या घटक चाचणीमध्ये, येणाऱ्या पहिल्या घटक चाचणीमध्ये, प्रथम सत्र परीक्षेमध्ये त्याचा फरक तुम्हाला निश्चितपणे जाणवेल. आणि हे शिकत असताना तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये टेस्ट दिलेले आहेत, त्या टेस्ट पण व्यवस्थित सोडवायचे आहेत. या टेस्ट कशा सोडवायच्या, काय करायचं, कशी माहिती मिळवायची, याच्यासाठी माझे बाकीचे व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे जिथं ग्रामर शिकवलेलं आहे ते सोडून इतर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे, कसं शिकायचंय, काय करायचंय, ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. मग आता मला हे सांगायचंय की जेव्हा तुमचा हा कोर्स पूर्ण होतो, नोट्स व्यवस्थितपणे तयार होतात, जे टेस्ट असतात ते टेस्ट सोडवायचे, 2 वेळा सोडवायची, एकदा न बघता आणि एकदा बघून, अशा दोन्ही पद्धतीनं ते टेस्ट सोडवायचे, ते टेस्ट फाईल करायचे. आणि मग ते परत परत तुम्हाला वाचायला ते उपयोगी पडतात आणि त्यानं तुम्हाला पूर्ण सगळी उजळणी होते आणि परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने विद्यार्थी सामोरे जातात आणि उत्तम पद्धतीनं मार्क मिळवतात. हा आमचा अनुभव आहे. त्यानंतर संपूर्ण कोर्स पूर्ण झाल्यानंतर आमचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तो नियम म्हणजे सगळं कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही किमान 1 तास त्या नोट्स वाचल्या पाहिजे. वाचा, फक्त पाठ करा असं मी म्हणत नाही, फक्त तुम्ही त्या वाचल्या पाहिजेत. आणि त्या तुम्ही वाचा रोज 1 तास किंवा आठवड्यातून एकदा संपूर्ण उजळणी, कुठलं तुम्हाला बरं वाटेल त्या पद्धतीनं करा, तरच या नोट्सचा उपयोग होतो आणि ते लक्षात राहतं. याच्यासाठी हे करायचं आहे. मग तुम्ही जर नियमितपणे याला उजळणी देत राहिला तर हे तुमचं विसरणार नाही आणि त्यामुळं काय होईल, तर तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार नाही. म्हणजे परीक्षेच्या अगोदर रात्रंदिवस जागून अभ्यास करणं असा इंग्रजीचा अभ्यास होत नसतो. त्याला रेग्युलर अभ्यासाची गरज आहे. आणि म्हणून तुमच्या नोट्स व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्ही त्या नोट्स रोज 1 तास तरी वाचा किंवा आठवड्यातून एकदा उजळणी तरी द्या. तसंच तुम्हाला ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्ट पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामुळेही बराच तुम्हाला उजळणीचा फायदा होईल. तेव्हा विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या इतर मित्रांना, अगदी 8वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या कुठल्याही मित्रांना, अगदी इंग्लिश मिडियमचा असला तरी त्या सर्वांना सांगा, ही संधी फार कमी दिवसासाठी आहे, 15 दिवसासाठी फक्त आहे. 1000 रुपये म्हणजे नगण्य किंमत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. पुढं तुम्हाला ती 6 महिने शिकायला मिळणार आहे आणि व्यवस्थित नोट्स जर तयार झाल्या तर तिथून पुढे तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेमच काही उरला नाही, याची अगदी मी खात्री देतो. तेव्हा विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना सांगा. या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्या. नमस्कार.